नमस्कार काव्यरसिक हो. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन रोगे आपलं स्वागत करतो. मित्रांनो, सध्या आपण विविध फुलांवरच्या कविता ह्या उपक्रमात आतापर्यंत 13 फुलांवरच्या वेगवेगळ्या कविता ऐकलेल्या आहेत. आज हे 14वं पुष्प आहे. आजचं जे पुष्प आहे, फूल आहे, ते आहे सुरंगी. सुरंगी फूल हे आंतरपीक म्हणून सुद्धा घेतलं जातं आणि ते फायद्याचं असतं. म्हणून कविते शीर्षकच आहे नफ्याचे आंतरपीक सुरंगी. आता ते कसं आणि कोणतं पीक आहे सुरंगी आणि ते कसं आंतरपीक फायद्याचं आहे ते ऐकूया कवितेतून. सारखीच दिसणारी दोन झाडे नर मादी. या झाडांमध्ये दोन प्रकार असतात. सारखीच दिसणारी दोन झाडे नर मादी, दोन्ही झाडावर फुलतात फुले पण नर झाडांची फुलांचे बनती गजरे अत्तर तेल. नर झाडांच्या फुलांचे बनती गजरे अत्तर तेल. मादी झाडांच्या फुलांचे पुढे बनते फळ. मादी झाडांच्या फुलांचे पुढे बनते फळ. अत्यंत सुगंधी पांढरी पिवळी फुले. अत्यंत सुगंधी पांढरी पिवळी फुले पश्चिम घाटनी कोकणात आढळतात. अत्यंत सुगंधी पांढरी पिवळी फुले पश्चिम घाट आणि कोकणात आढळतात. फेब्रुवारी मार्च महिन्यात फुलांचा बहर. फेब्रुवारी मार्च महिन्यात फुलांचा बहर. फुलांचे गजरे स्त्रियांना फारच आवडतात. मन प्रसन्न करणारी सकाळ कोकणातली. मन प्रसन्न करणारी सकाळ कोकणातली. सूर्योदयाला फुले फुलल्यावर होते. मन प्रसन्न करणारी सकाळ कोकणातली. सूर्योदयाला फुले फुलल्यावर होते. फुले उमलण्याआधी पहाटे कळ्या तोडून. फुले उमलण्याआधी पहाटे कळ्या तोडून घ्याव्यात गजऱ्यासाठी हलक्या हाते. मध्यम उंचीची झाडं गर्द हिरवी पाने. मध्यम उंचीची झाडं गर्द हिरवी पाने. मशागत न लागे विशेष त्यामुळे शेत बांधावर. मशागत न लागे विशेष त्यामुळे शेत बांधावर. लागवड करणे तसे आंतरपीकही शक्य. लागवड करणे शक्य तसे आंतरपीकही शक्य. सुरंगी फुलांना असते मागणी भरपूर. मध्यम उंचीचे झाड गर्द हिरवी पाने. मशागत न लागे विशेष त्यामुळे शेत बांधावर. लागवड करणे तसे आंतरपीकही शक्य. सुरंगी फुलांना असते मागणी भरपूर. लाकूड टिकाऊ वर्षानुवर्षे चाले. हे याचं वैशिष्ट्य वेगळं आहे सगळ्या फुलांमध्ये. लाकूड टिकाऊ वर्षानुवर्षे चाले. फर्निचर बनवण्या येई कामी खूप. लाकूड टिकाऊ वर्षानुवर्षे चाले. फर्निचर बनवण्या येई कामी खूप. पाने फुले फळे वनौषधी सारे. पाने फुले फळे वनौषधी सारे. सुरंगीचे पीक घेता नफा होई आपोआप. सुरंगीचे पीक घेता नफा आपोआप. धन्यवाद मित्रांनो. ही सुरंगीची कविता तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, तुमच्या काही सूचना असतील सांगा. आपल्या मित्रमंडळांना कविता शेअर करा. चॅनल कोणात राहिलं असेल सबस्क्राईब करा, की नवीन असेल तर नक्की करा. आता आपण यापुढे 15वं पुष्प ऐकणार आहोत पुढच्या आठवड्यात. प्रियमवदा ह्या फुलावरची कविता. धन्यवाद. भेटू पुढच्या आठवड्यात.